उन्हाचा अल्लडपणा, कोवळ्या उन्हांचा पोरखेळ, हिरव्या कंच पानांनी बहरणारे डौलदार वृक्ष, पक्ष्यांचं गुंजन आणि डोईवर असलेल्या समाधीवस्थ शंभोची निळीशार मूर्ती पाहून मन अक्षरशः वेडावून जातं. श्रावण महिना आला की शिवालयात भक्तांची लगबग सुरू होते. देशभरातील अनेक शिवालयांमध्ये अक्षरशः भक्तगण फुलून जातात. अवघं वातावरण श्रावणमय होतं. याच श्रावण महिन्यात आपण आलोय मुठा नदीच्या काठी वसलेल्या, पुणेकरांचं श्रद्धास्थान असलेल्या पुण्याच्या शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरात. वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं वंदे शिवं शङ्करं शिवं शङ्करं. पूर्वी हा भाग गावकुसा बाहेरचा होता. इथे गायी चरायला आणि पाणी प्यायला येत असे. गाय उतरली शिवालय करविले असा या मंदिराबाबतीचा उल्लेख पेशवे दप्तरी आहे. पेशव्यांनी ओंकारेश्वर मंदिराचं बांधकाम इसवी सन 1736 मधल्या ऑक्टोबर महिन्यात सुरू केलं होतं आणि इसवी सन 1738 साली आषाढ शुद्ध त्रयोदशीला मंदिरात शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या संपूर्ण मंदिरावर पेशवेकालीन स्थापत्य शैलीचा पुरेपूर प्रभाव दिसून येतो. नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. अखंड पाषाणात कोरलेला हा नंदी अतिशय देखणा दिसतो. पुण्यात जेव्हा पानशेतच्या पुरानं थैमान घातलं होतं तेव्हा हा नंदी मुख्य मंदिराच्या दरवाजापर्यंत वाहत गेला होता असे इथले जाणकार सांगतात. ओंकारेश्वर मंदिराच्या बाहेरील हा परिसर देखील आकारमानाने खूपच मोठा आहे. ओंकाराय नमो नमः. या ओंकारेश्वराच्या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या शिवलिंगावर चंदनाच्या उटीची, दही भाताची आणि चक्क्याचीही पूजा बांधली जाते. आत्ता नुकतीच चक्क्याची पूजा बांधली गेली आहे. अप्रतिम असा मुखवटा तयार झालेला आहे. यावर वेगवेगळ्या फुलांनी केलेली सजावट अक्षरशः मन मोहवून टाकते. मुखवट्याच्या कानात असलेली कुंडलं मत्स्याच्या आकाराची आहेत. सहजच भाविकांचं लक्ष ती वेधून घेतात.
मंदिरातील शांतता सातत्याने शंभूच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. त्यामुळेच हजारो भाविक इथे ध्यानधारणेसाठी येतात आणि त्यांना वेगळ्या अनुभूतीचा प्रत्यय देखील येतो. मंदिरातील अंतर्गत प्रदक्षिणेचा परिसर सुद्धा भला मोठा आहे. क्वचितच एवढा परिसर इतरत्र कुठल्याही देवळात आढळतो. वृषभो यस्य वासुकिः कण्ठभूषणं वामे शक्तिधरं देवं वकाराय नमो नमः. ओंकारेश्वर मंदिरात लाभणारी मनःशांती केवळ अवर्णनीयच आणि म्हणूनच नित्य नेमाने येणाऱ्या शिवभक्तांची वर्दळ इथे सतत असते.